जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो, काय आराम करायची वेळ आहे का सगळं? नाही 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 नाही, सांगा ना तुम्ही अनुभव. हो, शॉर्ट मध्ये सांगू ना. हा, कारण काय आपले मोठे होत आहेत ना व्हिडिओ, तर मग सेवेकरांचे ना ते नेट पॅक संपून जातं. हो 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 हो, ठीक आहे. नाव सांगू शकता तुम्ही? नाही, नाव नाही सांगत आहे. हा हा, फक्त पुणे पुरुळी कांचन. बरं बरं, हो सांग. ते माझं कसं, मी पहिल्यापासून स्वामी सेवेत नाही पण दत्त सेवेत होते. हा हा हा, आणि नंतर कालांतराने नाही का, काही दिवसांनी माझं लग्न झालं. 2002 मध्ये लग्न झालं. अच्छा. हा तर हा, मग परिस्थिती खूप चांगली होती नाही का. हो हो, सासऱ्यांना म्हणजे एकटाच मुलगा होता, चांगले होते म्हणजे. आणि मग सासऱ्यांच्या बांधकाम व्यवसाय ह्या चालू होता. मुलगा म्हणजे काही एवढा काही बघत नव्हता, पण कसं लग्न व्हावं म्हणतं, त्यामुळे त्यांनी ते सुरू केलं की लग्न आपलं जमावं किंवा असं तसं. ते आम्हाला काही माहित नव्हतं ना एवढं. मग ठीक आहे म्हटलं. मग सासरे खूप कष्टाळू होते, म्हणजे शिकलेले नव्हते ते, पण खूप कष्ट करायचे. त्यांना असं वाटायचं की म्हणजे नाही का असं यांचं चांगलं चालावं असं तसं. मग केलं, ठीक आहे, लग्न वगैरे झालं. 1 वर्ष खूप चांगलं गेलं. आणि नंतर सासूबाईंच्या हातात म्हणजे सगळा कारभार होता. एवढं काही म्हणजे हे नव्हतं, जे काही येईल सासरे वगैरे ते त्यांच्या हातात द्यायचे, हे दोघं जण सांभाळायचे. थोडे दिवस त्यांनी असं म्हणजे हे केलं की चला चांगलं चाललंय चांगलं. नंतर नंतर ह्यांना मित्रांची मैत्रिणीची बहुतेक संगत होती असं बाहेर जायची. आणि मग त्याला सपोर्ट ह्या करायचे सासूबाई. अरे बापरे. ठीक आहे, हा म्हणायचं एक तास आहे. मग त्यांनी काय करायचं, कमवतोय ना नवरा, आपण आपलं बसून खायचं म्हणायचं. आणि मग ते मला असं पटत नव्हतं, तुम्ही म्हणजे लग्न केलंय, तुम्ही त्यांची जबाबदारी घ्या ना, असं माझं मान्य होतं. बरोबर. ते कवर करणार ना. आणि माझ्याशी भांडायचे, मला मुलगा एकटा, तू बोलायचं नाही, आज जे करेल ते आम्ही करू. हे काय? हो, अशा बोलायच्या. मग मी पण मग जास्त म्हणजे नाही का, सासरे म्हणायचे तू काही नको करू, जाऊ दे त्यांचे सगळे बदलल म्हणे. आणि मग असं करता करता मग त्यांनी काय केलं, माझ्याशी कमीच बोलायचं. मग कुठं मैत्रिणीच्या वाढदिवस असलं की आईला घेऊन जायचं, कुठं मग आईला मैत्रीण ते लढायचं, आईला मैत्रिणीचं होतात, ही दूर करते, मग माझ्याशी कळतच नसतं, ठेवत नसते. हा, आणि नंतर हो, आणि मग नंतर मग असं नाही काय तर कसं घरात वादविवाद व्हायचं नाही कसं. माझ्याशी बोलत नसतं. मग नंतर मग दत्त महाराजांची थोडी माझी सेवा होती. मी दत्त महाराजांना म्हणायची, मी कितीही म्हणजे सहन करत, कारण माझ्या याची परिस्थिती खूप नाजूक होती ना. हा, त्यामुळे हिला थोडासा गर्व होता सासू नाही, हा माझं मुलगा माझं सगळं म्हणजे नाही कसं. किती असतं ह्या स्त्रियांचं, पण आपल्याला शेवटी सुनेजवळ जायचं ना म्हातारपणी, हे विसरून जातात. खूप खूप म्हणजे त्रास तर खूप काढला. आणि नंतर मग मी दत्त महाराजांना एवढी प्रार्थनाची म्हणायची, देवा दत्तप्रभू, मी तुमची पहिल्यापासून सेवा केली, मोडकी तोडकी तेव्हा, पण माझी एक इच्छा आहे की मी किती सहन करते, पण जे माझं मूल जन्म ते तुमच्यावारी झालं मग, कारण जेणेकरून त्याला बुद्धी चांगली भेटेल म्हणून, ते माझं असं म्हणणं. आणि मग तसंच दत्त महाराजांनी ऐकली बरं का माझी प्रार्थना. गुरुवारी त्याचा जन्म झाला. हो, गुरुवारी जन्म झाला. ह्याच्या पौर्णिमेला झाला असं नाही का, त्याचा ह्याची पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेचा जन्म त्याचा. हा, आणि मग त्याला पण असं दत्त शिवीत मी लावलं, म्हणजे नाही का लहानपणापासून हे मंत्र म्हणून हे मंत्र म्हणून तो पण लावला थोडंफार शिवीत. म्हणजे ते लहान बाळ आजारी पडलं तरी म्हणजे घेऊन असेल, मी सासरे घेऊन जायचे, म्हणजे एवढं. हो, मग असं करता करता ह्यांनी काय केलं, मग सासऱ्यांना असं टेन्शन यायला लागलं, म्हणजे नाही का असं मुलगा काही बघत नाही, थोडंसं तर ठेकेदाराचं दिलं, मग कर्ज वाढत चाललं, म्हणजे तू लक्ष दे पर्सनली. हे मी काय करत, घ्यायची इकडचे पैसे तिकडे टाक, तिकडचे तिकडे टाक, असे करता करता कर्ज खूप केले. कर्ज खूप केलं. मग असं ती बँकेवाले ह्याच्यावाले लोक आज यायचे ना घरी, घरावर लोन काढलं होतं. आणि मग हे काय करायचे, मोबाईल बंद ठेवायचे, सासूबाई बाहेर जायचे, सापडायची मी, मला भरपूर बोलायचे ना.
मला खूप टेन्शन यायचं ना, म्हणजे मला हा प्रकार माहित नाही तर हे काय लागले माझ्या नशिबात. अरे हो. आणि मी कुठं माहेरी गेले हे कधी विसरत नव्हते. जातीचं जातीची होती इष्टी, म्हणजे असं म्हणायचे. हो आणि मग आता जायला तर माहेरी जायला पैसे नाहीत माझ्याकडे, जाणार कशी. हो इथून येणं स्वतः म्हणजे जवळजवळ 5-6 किलोमीटर माझी चुलत मावशी होती. हा हा आणि मग मी तिकडे त्या बाळाला घेऊन गेले नाही का, असं आजारी होतं, थोडं कफ झाला होता, दवाखान्यात गेले होते, त्यांचे पैसे चालत चालत गेले. माझ्या ते कधी म्हणजे महिना दीड महिना येतच नव्हते माझ्याकडे, कारण बोलतच नव्हते ना हे लोक. हो हो बघा ना नशीब तरी काय, मी बाळाला घेऊन गेले त्या दिवशीच माझे आई वडील इथं आले. काय झालं? आणि माझे आई वडील माझ्या घरी सासरे आले नाही का असं. अरे अरे हा हा आणि मी बाळाला घेऊन म्हणजे 5 किलोमीटर माझी चुलत मावशी ती तिकडे गेले. मला कसं वाटलं तिथे जावं, आईला फोन करावं, मी इथं आले, माझ्याकडे काही पैसे नाही नाही ये म्हणून, म्हणजे असं माझा भास होता. आणि ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस आई वडील माझे सासरे आले. अरे बापरे. आणि मग सासरे आले तर मग नवरा हे जेवत होते, म्हणजे कुठे गेली निशा माझी, म्हणजे जाऊ जाऊ द्या कुठे गेली म्हणे. तर म्हणे की आम्हाला नाही माहिती, म्हटलं की तू तुमच्याकडेच गेली, तुम्ही गेली असेल तुम्ही, म्हणजे असं कसं आम्ही वगैरे तुमची मुलगी कुठे जाते तुम्हाला माहित नाही, असं तुमची बायको कुठे जाते तुम्हाला माहित नाही का. म्हणजे ते आम्हाला वाटलं गेली असेल माहेर, नाही म्हटली तर आली. आणि मग सगळं म्हणजे नाही का असं गोंधळ झाला भरपूर. मी फोन केला. हा मग आई वडील मग मला न्यायला आले दुसऱ्या दिवशी. हे तर शोधत करत होते ना. अरे अरे हो, तेव्हा फोन वगैरे नव्हता माझ्या आई वडिलांचा, ह्यांच्याकडे होता पण तिकडे नव्हता. अरे बापरे. आणि मग नंतर ह्यांनी मीटिंग घेतली, म्हणे आता हिला आम्ही सांभाळली ना, तुझी आई वडील आमच्या घरात आले नाही पाहिजे तर ह्या मुलीला सांभाळू आम्ही, नाही तर आम्ही सांभाळणार नाही म्हणे. हो, अजिबात आमच्या घरात नाही आली तर तिला सांभाळू. आता मला तर भरपूर सासर होता, आईचं दगडच करायचं, हिला आपण जायचं नाही म्हणजे कसं आम्ही यांच्या घरी ठेवू ना असे. हा, मग मी म्हणायचे हो काय जिथं दिलं तिथं मिळेल, जाऊ दे म्हटलं. मी म्हटलं तुमच्या घरात नाही राहायचे, कारण तुमची पण भावती तुम्हाला पण हे सांगणार आहे म्हटलं. जसं असेल तसं मी त्यांच्याकडे दिवस काढते म्हटलं. मग असं करत नाही तर ते म्हणे आम्ही दुसरं लग्न करतो म्हणायचं, आम्हाला ही नकोय म्हणायची. अगो बाई. हो, मग तसं झाल्यानंतर मग मी जेव्हा उद्धार केला, म्हटलं देवा काय असेल ते काय असेल, माझं नशीब इथंच म्हटलं. मग आई वडिलांना कधी घेऊन देत नव्हते. आई वडील आले तरी असं दारातून बाळाला बघायचं आणि जायचं. खूप जाऊ. आणि मग रिक्षा नंतर एक लहान मुलगी झाली, ती पण शंकराची जेव्हा सेवा करायची तेव्हा पण म्हटलं, म्हणजे शंकरांना पण म्हणलं तुमच्या वारी हे बाळ झालं, ते पण झालं बरं का, गुरुवारी श्रावणात झाली ती मुलगी पण. आणि ती मुलीला बी एवढ्या लहान आहे ना, रिक्षा करायची, रिक्षा रोडवर ठेवायची, तिथून मुलगी घरी जाते का बघायची, तिथपर्यंत आली की माघारी जायची, म्हणजे तिला प्रवेश सुद्धा नव्हता म्हणजे घरात, एवढ्यापर्यंत आणलं. तर खूप आणि जाऊ दे आता लेण्याबाकी सांगत. आणि नंतर मग असं करता करता ह्यांनी काय केलं, बँकेचं लोन केलं, बँकेवाली घरी आली, काढली घरा. हो, मग त्याच्यात ते टेन्शन मध्ये सासऱ्यांना खूप टेन्शन आलं ना, असं करता करता सासरे आजारी पडून त्याच्यातच गेले, वारले. हो, वारले. मग म्हणजे त्यांनी काय केलं, कष्टाने कमावलं होतं नव्हतं आणि सगळं एवढं 4 गुंठे जागा, एवढं मोठं घर, ते असलं. मग त्यांना वाटायचं मुलांनी सुधराव काय, मुला म्हणजे आईच्या ह्यामुळे ते काही सुधारला नाही, जसं म्हणेल तसं नाही का असं. मग ते बँकेचं एवढं मोठं लोन नाही का, मग घरावर व्यक्ती आले. हो, मग 40-45 त्यांना 2-3 मजली बिल्डिंग होती, ती काही 30 पर्यंत घालवली, म्हणजे नाही का असं. काहीच वाटलं नाही या गोष्टीचं? त्यांना म्हणजे कसं मग झालं, मग काय केलं, आम्ही कोणाची चोरी केली का, आमचे नशीब आमचे कर्म, म्हणजे असं नाही का अहंकारण गेले, म्हणजे असं नाही गर्व नाही. हो, पण पहिल्यापासून घ्यायचं होतं नव्हत्या आणि ते कोणाचं ऐकत नव्हतं, त्यामुळे कोणी म्हणजे असं म्हणजे त्यांच्या नदीत लागत नव्हतं. असं ते माझा मुलगा मीच. हो, पण त्याच्या रिलेशन मध्ये रिलेटिव्ह मध्ये पण कोणाकडे बहिणी भावांचा कोणाचा संबंध नाही. मी हो असं ते. नंतर मग असं करता करता तिचा निलाव झाला, त्या बिल्डिंगचा निलाव झाला. त्यांनी काही निलावामध्ये काही 30 दिले, 15 लाखाच्या काहीतरी जागा घेऊन ठेवली, 15 लाख अशी गेले काहीतरी. मग आता आले दिवस वाईट आले का, मग 4 गुंठे जागा होती, मग ह्यांनी कुठं भीषण कुठं काय ते 4 गुंठे पण जागा मुलांनी विकली नाही का सासऱ्यांच्या मागे. आता काहीच राहिलं नाही ना, पूर्ण बेकारच झालो ना आम्ही, काहीच राहिलं नाही म्हणजे घरनाथ दारनाथ हा तर माणूस काम नव्हता करत. आता काय करायचं. आणि माझं तर म्हणजे असं म्हणजे जीवन कसं होणार, पण मी म्हणजे ह्यांना पण माहिती होतं, आईंना ते म्हणायचे तू काय कर, तुला एक मुलगा आहे तुला आम्ही समोर तू ये, पण मी म्हणायची मी नाही यायची, जाऊ दे असेल ते असेल, माझ्या नशिबात परमेश्वरने काय लिहिले ते मी सोसायला तयार आहे, म्हणलं जाऊ दे असं काही सगळं. आणि मग नंतर
मग मुलगा जरा 7वी 9वीला आला नाही का असं थोडा. हा, तो बी दत्त महाराजांची सेवा पूजा करायचं त्याला ती आवड होती. हा, हा. आणि मग थोडं आवड असल्यामुळे मग त्याला पण भरपूर म्हणजे शिक्षणाबाबतीत शाळेत पण असं टीचर लोक बोलायची मान घालून आपण सण करत राहायचं म्हणजे ते फी नसली भरल्यामुळे नाही का असं थोडंफार. हा म्हणजे आता एक दिवशी तर म्हणजे असा वर गेला होता बोर्डाचे पेपर होते बरं का नाही का प्रॅक्टिकल असते बघा. आणि मग मॅडम म्हटली ज्याने फी भरली नाही त्याने जायचंच नाही का असं. काय तर बोललो? मग ज्यांनी फी भरली नाही ना त्याने प्रॅक्टिकलला बरं जायचंच नाही म्हणे दुसऱ्या प्रॅक्टिकल. हो आता ह्यानी तर फी भरली नव्हती तो आपला खाली मान घालून थांबला नाही का असं. मग त्याच्यातली एक म्हणजे देवाची पण कृपा असते ना एक टीचर खूप चांगली होती. मग टीचरने काय केलं त्याला साड बाजूला थांबवलं. मॅडम वर जास्त प्रिन्सिपल खाली असतोपर्यंत इथं थांब म्हणून. आणि नंतर मग प्रिन्सिपल काय लंचला गेली का काय मग ती गेली वर गेल्यानंतर नेमका त्याचा बुक दिसला फाटलेला नाही का. फाटलेलं होते ना शूज फाटलेले होते. त्याला म्हणली तू प्रॅक्टिकल देऊ शकत नाही तुझं शूज फाटलेला आहे शूज जोपर्यंत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल द्यायची नाही. अरे आणि आता ते 2च दिवस होते प्रॅक्टिकलचे. तो दुसऱ्या मजल्यावरून खाली आला आणि तिथं थांबला आणि लागला रडायला. मग त्याच्या मित्र म्हणून का रे रडतो म्हणला अरे तुझं शूज देतो का रे आणि प्रॅक्टिकल मग त्यांनी त्याचा शूज काढला आणि ह्याला दिला आणि त्या पोरांनी प्रॅक्टिकल दिली. खूप म्हणजे मुलांनी पण खूप म्हणजे नाही का अशा अडचणीतून खूप म्हणजे केलं. आणि नंतर मग दत्त महाराजांचा मार्ग त्याला बी सापडला होता मला पण सापडला होता. मग थोडी हळूहळू बघते मग दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. त्या लोकांना माहिती होतं ह्यांचं असायचं देऊ का नको त्यांचा विचार होता ना. रूम देऊ का नको आता ही कसं काय देणार हा माणूस काय एवढं काम करत नाही कसं काय म्हणजे नाही का रूम भाडं कसं काय देणार असं तसं. त्यांच्या एका मित्राला कोणतरी मदत केलं दिलं बापरे त्यांनी म्हणजे रूम दिली राहायला. ह्यांना काम नाही काय नाही तर माझे भाऊन ते काय म्हटले म्हणजे बोलत नव्हते तरी असं बळजबरीने आले मुली म्हणजे बहिणीसाठी तुम्ही असं काम करा. नाही म्हणे माझ्या मुलांनी कुठं काम केलं नाही ते काही काम करणार नाही तुमच्या मुलीला ठेवायचे असलं ठेवा आणि ते घेऊन जा असे म्हटले. हो आता मग असं म्हटल्यानंतर मग ह्यांनी काय केलं मग मला तर म्हणजे मी तर काय झालं त्याला नव्हते. पण त्यांनीच आपलं थोडंफार देऊन नाही का हे दे ते दे असं म्हणजे नाही का असं तुला तुझी इच्छा आहे ते कर. आणि मग माझं शिक्षण आता आई वडिलांची परिस्थिती नसते माझं शिक्षण नव्हतं एवढं. देवाची तर सेवा चालू होती मग मी म्हणायची मी कुठेतरी म्हणजे नाही का असं कोणाची तर स्वयंपाक करणं हा कधी तर केलेलं नाही तसलं करू म्हटलं मुलांसाठी तरी करू नाही का असं. तर तिथपर्यंत मला नाही देवाने जाऊन दिलं कुठं काहीतरी अडचणीच्या यायचं नकोच हे आई वडिलांना असं पटत नाही ते असं नको करू पण म्हणजे करणार हे नाही करणार तर मी करणार म्हणजे पोरांसाठी काय करणार ना 2 मुली आहेत आता करणार काय त्यांच्यासाठी. आणि मग नंतर मग असं करता त्यांनी नाही मला काय करून दिलं. मग थोडंफार महिन्याला नाही कुठं किराणा वगैरे असं तरीही बोलत नव्हते बरं का सासू नाही बोलले नवरा पण आई वडिलांशी बोलत नव्हते. आले तरी आपलं यायचं दारात थांबायचं चहा पाणी तर माझ्या घरी कधीच नव्हतं होत. त्यांना पटतच नसतं ना पण आमच्यासाठी करायचे पण ह्यांना जाण नाही म्हणजे ह्या लोकांना. आणि मग रूम वर भाडं नाही दिलं 2 महिन्याचं काय ते म्हणले रूमवाले म्हणले खाली करा नाही आम्ही तुमचं मटेरियल टाकून देऊ. हो म्हणजे की सगळं हे करा रूम खाली करा कारण भाडं दिलं नाही. वडिलांना सांगितलं रडायला लागले असं वडिलांनी आणले 2 महिन्याचे भाडे त्यांना पेड केले. सासूला काहीच वाटत नव्हतं असं करून अजिबात काही नाही होतं म्हणजे झालं त्याच्या नशिबाने आम्ही थोडी चोरी केली असेल काय त्याच्या नशिबात. अगो बाई आम्ही कधी काही केलं नाही ह्या धंद्याशिवाय त्याला जमत नाही त्यांनी पहिल्यापासून केलं तर काय करणार नाही. हो डायरेक्ट असं म्हणायच्या. आणि मग असं करता आता मुलगी मग लहानाची मोठी झाली तिचं पण म्हणजे वडिलांनी 5वी पर्यंत त्याला दोन्हीला इंग्लिश मिडियम टाकलं. तिचं 5वी पासून म्हणजे शिक्षण इंग्लिश मिडियम झालं तर ह्यांनी फीस नाही भरली कोणत्याच महिन्याची. नंतर आला कोरोनाचा पिरियड आला 2-3 वर्ष तर कोरोनात गेले. आता मुलगी नववीला आता नववीला जरा असं नाही का असं वातावरण निवडलं होतं तर मी स्वामींची भक्ती त्याला ना केंद्रातून स्वामींची भक्ती मिळाली मुलाला. गुरुमाऊलीच्या केंद्रातून नाही का तिथे उभं राहायचं त्यामुळे त्याला थोडीफार स्वामींची भक्ती मिळाली मुलाला. तो काय खूप चांगलं केलं तुम्ही. हो मग त्याला तिथून भक्ती मिळाली. मम्मी म्हटला त्यांनी रुद्राक्ष वगैरे दिलं होतं म्हणलं मम्मी स्वामींची अशी भक्ती तू करते का ग म्हटलं. म्हणलं दत्त महाराजांची करते सद्गुरूंच्या बैठकीला जाते जशी जमेल तशी करते म्हटलं मी हळूहळू नाही का. आणि तेवढं संकट भरपूर यायचे बरं का. आणि त्याची हळूहळू त्याच्या मार्ग म्हणजे बघते आपलं स्वामी सारामृत चरित्र आपलं वाचायला लागले आणि नाही का असं ते जपमाळ वगैरे लागले थोडी सेवा करायला ती आणि मग मुलीला काय केलं मग मुलीला म्हणे की नाही म्हणले गेला आम्ही पूर्ण 1 लाख रुपये फी झाली म्हणे तुम्ही फी भरा तरच आम्ही म्हणले ऍडमिशन करणार काढून देणार नाही लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे. तर मला आता काय करायचं म्हटलं मी एवढं कळवळ केले ऑफिसमध्ये गेले मॅडमच्या म्हणजे खूप रडले म्हणले मॅडम हो का माझ्याजवळ जेवढे काही डाग आहेत ना तेवढे मी आणले त्याचे काही 5-50 हजार रुपये होतील म्हटलं मी तुम्हाला पेड करते पण प्लीज म्हणलं मला मुलीचं ऍडमिशन द्या मी तिला मराठीत टाकणार कारण माझी परिस्थिती नाहीये म्हटलं तसं नाही का असं कळवून बोलले.
पण ती काय ऐका नाही. म्हणजे 1 लाख भरल्याशिवाय मुलीचं ऍडमिशन देऊ शकत नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट देणार नाही म्हणे. अरे काही करा, हो काही करा. म्हणलं अहो मॅडम प्लीज माझं समजून घ्या. मग त्या 2-3 टीचर होत्या म्हणल्या नाही येत आहे, ताईंची परिस्थिती असं, तुमचे मिस्टर असे आहेत, प्लीज मॅडम. म्हणजे तुमच्या पगारातून द्या, ती मॅडम म्हटली. हा आणि मग ते म्हणलं की परत आमचा वादविवाद होईल. मग त्या मॅडम गेले निघून. ही म्हटली नाही द्यायचं नाही म्हणे. 1 लाख रुपये मी 1,20,000 रुपये भरल्याशिवाय ऍडमिशन यायला द्यायचं नाही म्हणले. अरे आता मग हिथं लागले रडायला. आता हिचं 10वीचं वर्ष, आता काय करायचं. निम्म्या 9वीतून गेली ते पुढच्या वर्षी 10वीच लागणार होतं ना. अय्यो हो आता करायचं काय म्हणजे नाही का असं. हो आणि मग तसंच ते म्हणजे नाही का स्वामींची भक्ती म्हणजे 2-4 महिने झाले म्हणजे करीत होते. महिना नसतं तर 1 वर्ष झालं असेल असं थोडी थोडी भक्ती करत होती स्वामींची. हा आणि मग नंतर गेले बाई ते मठात सगळं स्वामींना म्हणलं किती परीक्षा घेत आहे स्वामी, घरात अन्न सुद्धा नसतं काही काही दिवस खायला, त्याच्यातून दिवस काढले. म्हटलं माझ्या मुलाचं पण नाही का एवढं हाल, परत माझा हाल, आता मुलीचं म्हणजे शिक्षणाचं पण हाल, मी काय करू. म्हटलं असं करा म्हटलं, जन्म तुम्ही दिलाय, मरण पण तुम्ही देणार, घेऊन जा म्हटलं, आम्हा ठिकाणा काहीच नको म्हटलं. खूप रडले नाही काय असं. आणि मग नंतर मग तेवढं म्हटलं तर मुलगा कसं म्हणतोय मम्मी कशाला रडते. म्हटलं मम्मी तुझं 1 लाखाचा डाग आहे ना, त्याचं 1.5 लाख रुपये येतील. म्हणलं कसं येतील बाळा. म्हटलं 1 लाखाचा 80,000चा डाग होता माझा. म्हणजे असं कसं नाही म्हणले, स्वामींची कृपा, स्वामी करतील. तर म्हणजे स्वामीच्या तोंडातूनच बोललं ना. हा हा. आणि मग नंतर तसं बोलल्यानंतर मी आईकडे गेले. तो मोडला. एक ठिकाणी म्हणले नाही ते 90,000च्या वर येऊ शकत नाही. आई म्हणली चल दुसऱ्या ठिकाणी तिथे गेले. 1,50,000 रुपये दिले ताई त्या जागाचे. बापरे बघा ना मग किती कृपा स्वामींची. किती कृपा स्वामी. हा. आणि मग इतकंही झालं, मी स्वामींना पेढे ठेवले. स्वामींना म्हणलं आता म्हणजे नाही की तुम्ही एवढी माझ्यावर कृपा केली, आता ह्या मुलीला ते म्हणले ऍडमिशन मिळू शकणार नाही 10वीला हिला. म्हणजे तुम्हीच ऍडमिशन मिळवून द्या. मग मराठीतूनच घेतली तिला, सेमीने घेतली त्या मुलीला. पण स्वामींनी तिथं पण मदत केली, तिथं बी काही अडचण येऊ नये. ते प्रिन्सिपल म्हणले नाही पण एक जणांनी फोन केला नाही म्हणले त्यांचं ऍडमिशन घ्या. तिथं पण म्हणजे नाही का स्वामींची खूप कृपा झाली, तिथे तिला ऍडमिशन मिळालं. म्हणजे हा म्हणजे 1,20,000 रुपये म्हणजे माझ्याकडे शिल्लक राहिले नाही का असं. हो. आणि मग नंतर मग तिला तिथून पुढे मी शिकवली म्हणजे थोडंफार शाळा. मग नंतर मी काय केलं, 12 सत्यनारायण म्हणजे नाही का असं म्हणजे घर हो म्हणून केलं ते. काय 12 सत्यनारायण करतात ना ते घराचं काम हो म्हणून. मग ते 12 सत्यनारायणची सेवा करायची. स्वामींची तर चालूच होती. 101 पारायण मी जातं म्हणजे 51 पारायण जातं स्वामींचं माझं. त्यावेळेस दिव्यामध्ये झाड आलं ताई. अरे वा. हा. दिव्यात झाड येऊन औदुंबराचं झाड कुंडीत सुद्धा आलं. 51 झाले त्यावेळेस म्हटलं गोंडे केलं की. हा 51 पारायण झालं ना मग कुंडीत सुद्धा औदुंबराचं झाड आलं आणि दिव्यात सुद्धा आलं. आणि 2 इकडे झाड आलं म्हणजे नाही का असं म्हणजे एक पूजा सफल झाल्यासारखी झाली की. हो. आणि मग मी आपलं हळूहळू मग प्रत्येक म्हणजे वेगवेगळे आकार, कुठं डमरू आहे, कुठं नागाचं आहे, कुठं असं चतुरीत असले गणपती आहेत, भरपूर आकार मी पाठवले तुम्हाला, असे यायला लागले. म्हणजे ती सेवा ही पण अडचणी तर भरपूर. मग सगळे म्हणायची एवढी म्हणजे मैत्रिणी पण नाव ठेवायचं, एवढी देवाचं करते, एवढी करते, हाय ती परिस्थितीत बदल नाही, कशासाठी करते देवाची. मैत्रिणी पण भरपूर म्हणजे नावं ठेवायच्या. मी काय त्यांच्याकडे लक्ष नसेल म्हणजे जाऊ ते जे असेल ते. मुलांना आपल्याला नाही झालं, मुलांना झाले तरी बातम्याचे माझे मुलंच म्हणायचे सर्वस्व म्हणजे हा नवऱ्यांना का काय करा पण मुलं सर्वस्व असं म्हणून मी सेवा करत राहिले. आणि नंतर मग अडचणी आल्या भरपूर. पण नंतर मग काय केलं, मग तो म्हटला मम्मी एवढं तू सेवा केली, तू मंदिरात नैवेद्य दे नाही का असं. मग मंदिरात नैवेद्य दे म्हटलं. मग ठीक आहे म्हटलं मी देते, पण माझ्या मनात की मला देवाने म्हणजे स्वतःहून मागितलं पाहिजे, मी एवढी सेवा करते मग मला मागावं म्हणजे असं नाही का असं म्हणजे. आणि त्याला रात्रीच्या झालं स्वप्न पडले की म्हणले मम्मी जिथं तू बसते तिथं म्हणजे असे गुरु माऊली बसले आणि तुझा नैवेद्य घरून केला असं त्याच्या स्वप्नात आलं. ठीक आहे म्हटलं. हा मग ठीक आहे म्हटलं. मी काय केलं मग दुसऱ्या दिवशी म्हटलं की ठीक आहे रविवारी मी देते. नैवेद्य दिला. अक्षरशः खरं सांगते ताई तो म्हणजे घंटा वाजत होता देवाची घंटा वाजत, त्याला साक्षात स्वामी आलेले दिसले. बापरे. आणि तो घंटा वाजत होता. तो घंटा वाजत होता, लोक बघायला आले. ते 2-5 मिनिट असं म्हणजे 2-3 मिनिटं ते थांबला. ते लोक म्हणजे ह्याने घंटा का थांबवला वाजवायचा नाही का असं. आणि मग त्याला म्हणले मम्मी अक्षरशः निळे वस्त्रे घातले होते, हातात कमंडलू त्रिशूळ वगैरे घेऊन आले. मला म्हटले की त्यांनी बघ ह्याचा घास खाल्ला आणि ह्याचा घास. आणि खरंच खोटं नाही सांगत ताई, त्या कुरडे पापडीचा आणि मुडीचा अत्तराचाच वास येत होता. मला म्हटलं हे 2 फक्त ग्रहण कर. मला म्हणले फक्त थोडंसं मम्मी मी म्हटलं तुझा हात हत्तराचा आहे का रे. म्हटलं माझा हात हत्तराचा नाही, स्वामींनी हे 2 वेळा ग्रहण करून गेले म्हटले. बापरे. हा म्हणजे एवढी हे नाही का. आणि दुसरे ह्याला पण सत्यनारायणचे तेव्हा बी तसंच झालं म्हणजे नाही का सत्यनारायण केलं तेव्हा. आणि मग नंतर मग म्हटले ठीक आहे म्हटले. मग आई वडील म्हटले की आम्हाला थोडंफार पैसे मिळालेले, तो काय कर बांधकाम सुरू कर म्हटले म्हणजे नाही का थोडंफार तरी कर आपले साधे 2 रूम बांध म्हटले. ठीक आहे म्हटलं चालतंय म्हटले. तेव्हा 12 सत्यनारायणची सेवा सुरू केली होती. 6 झाली होती माझी.
तर मग नाही का म्हणजे असं तिकडून निरोप आला तरी म्हणजे नाही का असं वाटलं की नाही देवाने ऐकली आपली प्रार्थना नाही का हो असं. हो 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 आणि मग नंतर सुरू केलं ते 12 सत्यनारायण करायचं 6 सत्यनारायण झाले तर त्यांनी म्हणजे बांधकामाला पैसे दिले 2-3 लाख रुपये. आणि नंतर मग ह्यांना दिले तर ह्यांनी काय केलं 50-60 हजार रुपये अशीच गलती केली मिस्टरांनी. अरे आणि मग त्यांचं मन नाराज झालं म्हणे की अगं तुझ्या बांधकामासाठी तुम्ही असं हे करता मी कसं करणार. मग त्यांनी काय पैसे दिले होते बांधकाम मध्येच बंद पडले काही राहील झालंच नाही. पण मग म्हटलं जाऊ द्या नाही झालं तरी देवावर आपली श्रद्धा आहे. मग पूर्ण 12 झालं ना पूर्ण 12 झाले. मग नैवेद्य वगैरे केला नैवेद्य तेव्हा पण असं म्हणजे हेच होतं तेव्हा पण स्वामींनी म्हणजे ते नैवेद्य खाल्ला होता 12 केले होते ना सत्यनारायण तेव्हा पण खाल्ला. हो तेव्हा पण आले म्हणजे असं 12च्याच प्रेयरलाच आले होते महाराज. तेव्हा पण त्यांनी असं नैवेद्य खाऊन म्हणजे म्हातारी रूपात घेऊन आले रूप घेतलं होतं म्हणजे म्हाताऱ्यांचं असं तेव्हा. हा आणि तिथं म्हणजे असं म्हणजे म्हणलं मम्मी त्यांचा लई वास येत होता म्हणजे असा. आणि ते म्हणायचे मला हिथं नाही मला लांब जायचे म्हणायचे मला आसपास द्या काहीतरी असेल खायला ते. हो आणि मग म्हणले स्वामींच्या कुठं ताट दिलं त्यांनी खाल्लं माझ्याकडे बघितलं मम्मी माझ्या चपल्यात घेऊन गेल्या सगळ्यांची होते म्हणजे मंदिर म्हणलं मोठं असतं ना ह्याची सगळं साधीच होती अहो. ह्याचीच घेऊन गेले त्याच्याकडे बघितलं असं म्हणलं मम्मी मी माझ्या तोंडातून जीभ म्हणजे बोलताच येत नाही मी आकारतो पण मला बोलतच नाही आलं की माझी चप्पल नेऊ नका म्हणून. हा म्हणजे त्या रूपात ते येऊन गेले ग्रहण करून गेले त्याचे नाही का असं चप्पल पण घेऊन गेले. म्हटलं जाऊ दे आपल्या मागचे काय पिढ असेल स्वामींनी नेली असेल म्हटलं. बरोबर. हा आणि नंतर मग 12 सत्यनारायण झाल्यानंतर मग ते नैवेद्य वगैरे त्यांनी ग्रहण केल्यानंतर मग असेच पैसे मिळत झाले ना आता स्वामींनी एवढं चांगलं केलं ना ताई माझं खूप मोठं स्लॅबचं घर वीर सगळं व्यवस्थित झालं. कसं झालं ताई मग ते? मग नाही का असं मग आईने थोडीफार मदत केली थोडंफार मग भावानी मदत केली. मग सासू सासऱ्यांची पहिली जागा होती कोणत्या तरी ठिकाणी काहीतरी नाही का असं ठेवलेली असेल ती काहीतरी मग आमच्या सातबारा उतरावून निघाली नाही का म्हणजे असं कधीची पूर्वीची असेल काहीतरी झालेलं असेल मग ते जागा विकली थोडीफार मग त्याचे पैसे वडिलांचे पैसे त्यामुळे काहीतरी म्हणजे देवाची कृपा असल्याशिवाय नाही का असं. मिस्टर आता जातात कामाला? जातात पण एवढं नाहीये म्हणजे असं आहे पलीकडे झोपलेले त्यांच्यामुळे तर सांगता येत नव्हतं मला आता झोपलं पलीकडे त्यामुळे मी बेडमध्ये दरवाजा लावून बोलते तुमच्याशी. बापरे पण आता थोड्याशा नरम झाल्या की नाही? आता थोडंसं आहे तर म्हणजे आई वडिलांनी पण भरपूर मग त्यांना कळलं ना म्हणजे कोण कोणाचं नसतं त्यांच्या बरोबर ते सगळे रिलेटिव्ह त्यांनी म्हणजे सगळ्यांनी म्हणजे नाही का त्यांचा फायदा घेतला. मदत करायला फक्त माझ्या आई वडिलांनी मदत केली ना. आता आई वडील घरी येतात? आता येतात घरी म्हणजे असं चहा पाणी बळच आपण येतात पण आता म्हणजे पहिले येत नव्हते आता येतात. आता म्हणजे स्वामींनी सगळं असं म्हणजे मुलगा आता बीकॉम करतोय प्लस अकॅडमी पण करतोय. मी केंद्रातून सेवा घेतली होती अहो त्यांची भरतीसाठी पण ते एका मार्कावरून आवड झाला ते म्हणले करू दे एवढ्या वर्षी होईल. होईल होईल होईल. हो आणि नामस्मरणात दोन्ही पण आहेत जर का मुलगा पण आहे मुलगी पण आहे. आणि मुलगी काय करते आता? मुलगी आता पुण्याला टाकली तिला सायन्स शिकते तिला इंजिनिअरच करायचं असं. अरे वा खूप छान. मी शेअर करते ताई तुमचा अनुभव. हो 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 चालेल. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी